नमस्कार. रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला आहे ना एकदम एक जबरदस्त असा घरगुती उपाय सांगतोय. तुमचे तळहात चिरतात, काही लोकांचे तळहात चिरतात, त्यांना जळवात असतो, काही लोकांचे पाय फाटतात, पायांना भेगा पडतात, पाय फुटतात. तर त्याच्यावर तुम्हाला मी एकदम एक जबरदस्त उपाय सांगत आहे. तर बघा, आपण जर अजून वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. अशाच माहितीसाठी आपण अशाच माहिती आपल्यासाठी घेऊन येत राहतोय. घरगुती उपाय, घरगुती नुकसे, टोटके, वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे औषधी उपाय, अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. अशी माहिती आपल्याला मिळत राहील. तर बघा, काही लोकांचे हात चिरतात, काही लोकांचे पाय चिरतात, पायांना भेगा पडतात. पायांना भेगा पडणे, पाय फुटणे, हातांना चिरा पडणे, हात उकलणे, याच्यावर मी तुम्हाला एकदम एक जबरदस्त उपाय सांगतोय. त्यासाठी आपल्याला 3 वस्तू लागणार आहे. ती बघा, 3 वस्तू म्हणजे कोणत्या? आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल. मोहरीचं तेल घेतल्यानंतर गावठी मेण लागणार आहे, मोहळाचं शुद्ध काढलेलं मेण लागणार आहे, आणि देशी कापूर लागणार आहे. म्हणजे देशी मेण, देशी कापूर आणि मोहरीचं तेल, हे 3 पदार्थापासून आपण मलम बनवणार आहे. आणि हा मलम तुम्ही तळपायांना लावल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच पायांच्या भेगा, पाय फुटतात, ते पहिल्या दिवसापासूनच रिझल्ट येईल. परंतु हा उपाय तुम्हाला 15 दिवस करायचे. त्यासाठी तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचे. आणि मेण कसं, बघा मेण आपण काय करतो, आमच्या भागामध्ये मेण कसं तयार करतात ती, की आम्ही जंगलामध्ये फिरत असताना बघा आम्हाला असे मोळ सापडतात. मग मोळ सापडले की आम्ही ते मोळ काढून आणतो. मध खाल्ल्याच्या नंतर जो चोथा राहतो, त्या चोथ्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल टाकून आणि काय करतात, ते आहारावरती किंवा विस्तावरती कडवतात, उकळवतात. उकळवल्यानंतर त्याच्यामधून जे पातळ द्रव निघतं ते गाळून ठेवतात. त्याला काय म्हणतात? मेण म्हणतात. तर असं मेण तुम्हाला काढायचं आहे. याला गावठी मेण म्हणतात. मोहोळ काढल्यानंतर त्याची जी पोळी आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, किंवा जे चावून जो चोथा राहील, मध खाऊन चोथा राहील, तो चोथा काही अनेक लोकांना माहीत असतात. जुन्या लोकांना, आजी आजोबा, त्यांना माहिती आहे मेण काढण्याची पद्धत. तर तुम्ही त्यांना मेण काढण्याची पद्धत विचारू शकता. तर काय करायचंय, मोहळाचं जे मध खाऊन झाल्यानंतर जो चोथा राहील त्या चोथ्यापासून तुम्हाला मेण तयार करायचे. ते मेण कसं तयार करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल टाकायचे आणि ते विस्तावरती कडवायचे. कडल्यानंतर त्याच्यावर जो पातळ द्रव येईल तो गाळून घ्यायचे. थंड झाल्यानंतर ते मेण झालं. तर तुम्हाला काय करायचंय, मोहरीचं तेल ठेवायचं असे उकळत. मोहरीच्या तेलाला उकळी येऊन द्यायचे. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मेण टाकायचे. काय करायचे, देशी मेण, मोहळाचं जे मेण म्हणतो आपण, ते मेण त्या मोहळाच्या, कारण मोहरीच्या, ते मेण मोहरीच्या उकळत्या तेलामध्ये टाकायचे. तेलामध्ये टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स होऊन द्यायचं. चांगलं मिक्स झाल्यानंतर ते खाली उतरून ठेवायचे. खाली उतरून ठेवल्याच्या नंतर थोडंसं थंड होऊन द्यायचं. थोडंसं कोमट असल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला देशी कापूर टाकायचा आहे. देशी कापूर म्हणजे गावरान कापूर, तुम्हाला तो कापूर टाकायचे. कापूर टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचे. हलवून घेतल्यानंतर ते कापूर त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. ते झालं तुमचा मलम तयार. तर असा तयार झालेला मलम तुम्ही आपल्या हातांच्या भेगांवरती, पायांच्या भेगावरती, पाय फुटतात तिथं तो लावायचा आहे. तुम्हाला रिझल्ट पहिल्या दिवसापासूनच मिळेल. परंतु हा उपाय तुम्हाला 14 दिवसापर्यंत करायचे. अशाच घरगुती उपायांसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.